नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे पानाच्या वड्या। हे पान आहे समुद्र वेलाचे आणि आपण याच्या आज वड्या बनवणार आहे। तर सगळ्यात आधी आपण याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। चला तर मग सगळ्यात आधी आपण एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून स्टीम करायला ठेवून घेऊया। त्यानंतर दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण इथे बेसन पीठ घेऊ। तुम्हाला अंदाजे ज्या पद्धतीने लागेल तुम्ही घेऊ शकता। मी इथे 1 वाटी घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण पांढरे तीळ टाकून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये धनिया पावडर घालायची आहे आणि धनिया पावडर घालून घेतल्यानंतर आपण यामध्ये थोडी हळद घालणार आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहे। तुम्हाला तुमच्या याच्यानुसार टाकायचा आहे अंदाजे। त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे, सोप आणि मीठ सुद्धा घालणार आहे लगेचच आणि आपण हे छानपैकी मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आपण पाणी टाकून याला थोडे मीडियम याच्यामध्ये आपल्याला पेस्ट अशी बनवून घ्यायची आहे। आणखीन थोडे पाणी टाकून आपण याला थोडी पेस्ट बनवून घेऊ, म्हणजे आपल्या पानाला लागेल इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। बघा, अशा पद्धतीने पेस्ट बनवून घ्यायची आहे। आणि आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे याचे आपण देठ म्हणजे काढून घेणार आहे आणि त्या काढल्याशिवाय आपले जे सागरवेलाचे पान आहे ते फोल्ड होणार नाही। त्यामुळे आपण अशा पद्धतीने त्याला स्वच्छ करून घेतलेले आहे आणि त्यावरती आता आपल्याला हे जे आपण बेसनाचे मिश्रण तयार केलेले आहे ते आपण यावरती टाकून घेणार आहे। तर अशा पद्धतीने टाकून घेतल्यानंतर चम्मच ऐवजी आपण हाताने छान असं हे लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण पानाला लावून घेतल्यानंतर त्यावरती आता आपल्याला लगेचच दुसरं पान ठेवून घ्यायचं आहे। स्वच्छ करून आपण हे दुसरं पान सुद्धा त्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण त्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला ही बेसनाची पेस्ट सगळीकडे लावून घ्यायची आहे। आणि अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक असे 2, 3, 4 पाने लावून त्यावरती आपल्याला अशा पद्धतीने बेसन लावून घ्यायचे आहे। आणि त्यानंतर आपण या पानाची फोल्ड करून घेणार आहे। तर फोल्ड कशा पद्धतीने करायची की जेणेकरून हे मिश्रण आपण जेव्हा वडी करायला ठेवतो हे पान फोल्ड करून, तेव्हा ते व्यवस्थित पद्धतीने झाले पाहिजे, ते बाहेर निघाले नको। त्यानंतर आपण अशा पद्धतीने बघा आपण त्याला छानपैकी तयार करून घेतलेले आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला आणखीन तयार करून घ्यायचे आहे आणि आपण स्टीम करायला ठेवून घेऊ। आणि अशा पद्धतीने आपल्याला आता चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहे। एक एक करून आपल्याला सगळे आपले जे बनवलेले आहे ते यावरती आपण ठेवून घेऊ। बघा, अशा पद्धतीने। आणि ठेवल्यानंतर आपण याला आता ताटाने झाकून घेऊ। झाकून घेतल्यानंतर आपल्याला एका बाजूने स्टीम घेतल्यानंतर आपल्याला हे छानपैकी असे चम्मचच्या साहाय्याने पलटवून घ्यायचे आहे, म्हणजे आपण दुसरी बाजूसुद्धा आपण त्याची छान स्टीम करून घेऊ, म्हणजे हे आतमधून छानपैकी शिजल्या जाईल। आणि पुन्हा एकदा आपण पलटून घेतलं की आपण त्याला पुन्हा कव्हर करून घेऊ आणि मग अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी वड्या छान जे बनवले होते ते आपण त्याचे पानाचे रोल व्यवस्थित स्टीम करून घेतलेले आहे। आता त्याला आपण काढून ताटामध्ये थोडं थंड झालं की लगेचच आपण त्याला कापायला घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण एक बघा रोल घेतलेला आहे आणि तो आपण छानपैकी कट करून घेऊ। तर बघा, अशा पद्धतीने अशी पटकन झटपट होणारी ही समुद्रवेलाची पानाची वडी आहे। तर तुम्ही नक्की बनवून बघा। तुम्ही एकदा जर बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल आणि झटपट पद्धतीने तयार होणारी आहे। त्यामुळे अशा पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली तर तुमची वडी खायला अतिशय चविष्ट आणि खमंग लागेल। त्यामुळे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला। आता आपण ही वडी एका पॅनमध्ये छानपैकी तेलामध्ये तळून घेणार आहे। तळल्यानंतर ही वडी खूप छान क्रंची अशी तयार होते। तर बघा, आपल्याला ही छानपैकी हळूवारपणे थोडी तळून घ्यायची आहे।
अशा पद्धतीने आपण जेवढ्या थोड्या मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळून घ्यायची आहे आणि त्यामुळे यामध्ये क्रंचीनेस येतो. ही यामधील सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे. आणि यामध्ये मी ज्या ज्या पद्धतीने बनवले ते सगळे ट्रिक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि चांगल्या पद्धतीने तुमच्या वड्या बनवून बघा. आवडल्यास लाईक शेअर, पुन्हा सांगते मी, सबस्क्राईब करा आणि एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा. धन्यवाद.